नमस्कार. सिटीन्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 3 डिसेंबर 2024 वार मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया विचारमालेने. हात आणि साथ योग्य वेळी द्या, वेळ निघून गेल्यावर दोघांनाही किंमत नसते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. शहरात रोज कोणत्या ना कोणत्या चौकात ट्रॅफिक जाम सारखी परिस्थिती निर्माण होत आहे. मंगळवारी सकाळी गर्ल्स हायस्कूल चौकात खोळंबलेली वाहन पहा. ही वाहने आपण कोणीच सांगू शकणार नाही की कोणती वाहने कोणत्या मार्गाने जात आहे. हे दृश्य एका वाहन चालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून आमच्या सिटी न्यूज कडे पाठविले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था नियमित व्हावी, वाहतूक विभागाने यावर लक्ष देण्याची त्या इसमाने विनंती सुद्धा केली आहे. काय समोर घेणार आहे, कुठून जागा आहे सांगा मला. इथे तिकडून गाड्या आहेत, तिकडून गाड्या यांच्या मागून. वाह बढिया. हा गर्ल्स हायस्कूल चौकात लंबी लाईन. तिथे लग्नाची वरात आणि मोठं ट्रॅफिक जाम या ठिकाणी पाहू शकता. फक्त वाहतुकीच्या अव्यवस्थेमुळे ही सगळी परिस्थिती. इतकं ट्रॅफिक जाम गर्ल्स हायस्कूल चौकातून तर तिथे जुने भातकुली तहसील ऑफिसच्या समोर पर्यंत. नव्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला झड बसण्याची शक्यता आहे. कारण एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तब्बल 18% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. सातत्याने होत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने 18% भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीपूर्वीच हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तब्बल 18% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवलाय. सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने 18% भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केलाय. महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई पुणे प्रवास तब्बल 50 ते 60 रुपये महाग होण्याची शक्यता आहे. याआधी 2021 साली शेवटची भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार महामंडळाला प्रतिदिवस 15 कोटींच्या आसपास तोटा होतो. त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचं म्हटलं जात आहे. आमच्या प्रतिनिधींनी अमरावती एसटी महामंडळ अधिकारी बेलसरे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून विचारलं असता या आदेशाचं परिपत्रक प्राप्त झालं नाही. फक्त शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय. त्यामुळे सध्या एसटी मध्ये भाववाढ नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक नुकतीच संपलेली आहे. महायुती सरकार
राज्यामध्ये आघाडीवर आहेत आणि हीच सरकार आता स्थापनेकरिता प्रयत्नशील आहेत. संपूर्ण या ठिकाणी आमदार आणि संपूर्ण महायुतीचे पदाधिकारी या कामाकरिता लागलेले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील एसटी मध्ये 18% भाडेवाढ होण्याची सुद्धा प्रस्ताव समोर येत आहेत आणि हीच माहिती संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. ही माहिती सत्य आहेत का याबाबत आमच्या संपूर्ण टीमने अमरावती जिल्ह्यातील एसटी महामंडळ विभागाशी संपर्क साधलाय. आपण सुद्धा थेट अमरावती बस स्थानक विभागाशी संपर्क साधला असता 18% भाडेवाढचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केलाय, मात्र परिपत्रक आलं नाही. त्यामुळे हा नियम लागू करण्यात आला नाही. मात्र आगामी दिवसात नक्कीच भाडेवाढ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरामन प्रदीप इंगोलेसह मी अजय शुंगारे, पात्रा, सिटी न्यूज, अमरावती. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली आहे. विविध दिव्यांग शाळांनी रॅलीमध्ये सहभाग घेतलाय. जिल्हाधिकारी कार्यालय चौक येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. इरविन चौक येथे या रॅलीचा समारोपही करण्यात आलाय. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती कार्यालय व अमरावती शहरातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त करण्यात आलं. जिल्हा परिषदेतून जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली. मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सुनील वारे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. रॅलीत विविध संदेश देणारे देखावे समाविष्ट होते. अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत दिव्यांग विद्यार्थी तर हातात संविधान घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महात्मा फुले, सावित्रीबाई अशा अनेक महापुरुषांच्या वेशभूषा दिव्यांग विद्यार्थ्यांनी केल्या. रॅलीमध्ये डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय, अंधकर्मशाळा, मुलीदान मूकबधीर विद्यालय, नूतन मूकबधीर विद्यालय, आसिसी आशादीप मतिमंद विद्यालय, दौलतभाई देसाई मतिमंद विद्यालय अशा अनेक शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थी सहभागी झाले. रॅलीत जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी DM पुंड, सहाय्यक सल्लागार पुरुषोत्तम शिंदे, पंकज मुदगल, जीवन गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी सहभागी झाले. नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पार पडलेल्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात मुले गटातून अमरावती शहर संघाने तर मुली गटातून नागपूर शहर संघाने हा सामना जिंकलाय. अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन अमरावती व विदर्भाशी संलग्नित असलेल्या वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने 3 दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन अमरावती व विदर्भाशी संलग्नित असलेल्या वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने 3 दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी स्पर्धेचं थाटात उद्घाटन झाल्यानंतर 3 दिवस विविध संघांनी या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचं प्रदर्शन केलं. दोन्ही गटातील संघांचा अंतिम सामना झाला. अटीतटीच्या आणि रोमहर्षक सामन्यानंतर महिला गटातून नागपूर शहर संघाने बाजी मारत हा सामना जिंकला, तर द्वितीय पारितोषिक नागपूर ग्रामीणने तर तृतीय पारितोषिक अमरावती शहर व चंद्रपूर शहर मुलींच्या संघाने पटकावलं. मुले गटातून प्रथम पारितोषिक अमरावती शहर संघाने पटकावलं, तर द्वितीय पारितोषिक वर्धा जिल्ह्याने पटकावलं. तृतीय पारितोषिक अमरावती ग्रामीण व बुलढाणा जिल्हा संघाने पटकावलं. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे, डॉक्टर वसुधा बोंडे, सुधीर बिजवे, विदर्भ अमॅच्युअर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत कबड्डी स्पर्धेच्या विजेत्या संघाला शील्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कबड्डी सामने बघण्यासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वीर केसरी क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. राजापेठ परिसरातील नंदा मार्केट समोर एका ट्रक मधून JCB उतरवण्यात आला आहे. दुरून कुठून तरी हा JCB वाहून आणला. ट्रक मधून JCB उतरताना चांगलीच कसरत करावी लागली. प्रचंड वजनाचा JCB ट्रक मधून उतरताना JCBच्या वजनाने ट्रकच्या समोरील चाक अक्षरशः वर उचलले गेले
आता जेसीबीच्या वजनाने ट्रक मागच्या मागे उलटतो की काय अशी भीती बघणाऱ्यांना वाटली. मंगळवारी आमच्या सिटी न्यूजकडे प्राप्त झालेल्या फुटेजमध्ये राजापेठ परिसरातील नंदा मार्केट समोर ट्रकमधून जेसीबी खाली उतरवल्या जात असताना येथे बघणाऱ्यांची गर्दी केली. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर असलेल्या शिंगणापूर बस स्टॉपवरील असलेला प्रवासी निवारा प्रवाशांना बसण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलाय. मात्र या प्रवासी निवाऱ्याचा दुचाकी पार्किंग करीत असतानाचा वापर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवाशांना बसण्यासाठी जागाच राहत नाही. या संदर्भात स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे. शिंगणापूर बसस्टॉपवर ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांना प्रवासी निवारा दिला आहे, परंतु या प्रवासी निवाऱ्याचा उपयोग पार्किंग म्हणून होतोय. विद्यार्थी व प्रवाशांना गाड्यांची वाट बघत रस्त्यावरच उभं राहावं लागतंय. असा प्रकार शिंगणापूर बसस्टॉपवर बघायला मिळतोय. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना देखील माहिती दिली आहे. बसने परगावी जाणारे आपल्या गाड्या सायकली येथे उभ्या करून ठेवतात. प्रवासी निवाऱ्यामध्ये दुचाकी ठेवलेले आहेत. या दुचाकींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि प्रवाशांना बसण्यासाठी प्रवास निवारा मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत. यावर कोल्हापूर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उठा के अमरावती के इसमें जमा करने के ट्रैफिक ऑफिस में वो बहुत तरह से यहाँ पैसेंजर बैठते हैं, पैसेंजर को बैठने की जगह नहीं है, यहाँ गाड़ियाँ उभे रहती है, गाड़ियाँ को इनको पूरी गाड़ियाँ जमा करने को नहीं. मेरा ये पक्का इरादा है. 2 साल से चालू है, लॉकडाउन ख़त्म हुआ जब से चालू है. तो वर्दड़ का है बात सही है, लेकिन यहाँ गाड़ियाँ रखने के लिए नहीं है ना, गाड़ियाँ उठाने को नहीं है. ट्रैफिक पुलिस को बोले थे, बोले हमारी इधर नहीं है, बोले हो जैसा हमारे कंप्लेंट आएंगी जब उठाएंगे, बोले आप. बस हमारे को इसकी कंप्लेंट करना है और यहाँ से गाड़ियाँ उठाना है. पब्लिक को परेशानी होती है यहाँ से बैठने की. स्कूल के बच्चे रहते हैं, कॉलेज के बच्चे रहते हैं, लड़कियाँ रहते हैं, उनको परेशानी जाती है. हमारे को ये गाड़ियाँ हटाना है यहाँ से. वो बैठने के वास्ते प्रवासियों को एक ही चेक निवारा है कि जहाँ लोग पद्धतशीर बैठ सकते पूरे स्टॉप पर सिंगनापुर. और ये निवारे के अंदर ये लोगों ने गाड़ियाँ खड़े कर दिए, तो लोग इसके अंदर कैसा बैठेंगे? ये लोगों को समझने को होना कि इसके अंदर गाड़ियाँ कहाँ रखना, ये बैठने के वास्ते है कि गाड़ियाँ रखने के वास्ते है. ये सारे लोग इसमें गाड़ियाँ रख दे रहे हैं, तो फिर लोग कहाँ बैठेंगे? सारे लोग बाहर खड़े रहते हैं, स्कूल के बच्चे हैं. और ये स्टाफ छोटा स्टाफ नहीं है, महिमापुर से लेकर नांदेड़ा, शिंगनापुर, आड़ा, बोराड़ा सब लोग यहाँ पर आते हैं. खल्लार, ये बड़ा स्टाफ है. फिर भी यहाँ लोगों को बैठने के वास्ते निवारा है, लोग इसमें गाड़ियाँ रख देते. इसका पुलिस वालों को बोले थे, तो पुलिस वाले बोलते कि हमारे पास कंप्लेंट होना, इसलिए इसके पुलिस चौकसी होने को होना और ये गाड़ियाँ उठा के पुलिसों ने लेके जाने को होना. जब ये लोगों के समझ में आएगा कि गाड़ी कैसी रखना है यहाँ पर. ये बैठने के लिए, गाड़ियाँ रखने के लिए थोड़ी है लोगों की. नया अकोला येथील श्रद्धाभूमीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि स्मारक येथे गेल्या 2 वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी ही अभिवादन यात्रा आणि या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या अभिवादन समारोहाला कर्नाटकचे सर्वात युवा आमदार प्रदीप ईश्वर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून नया अकोलाकडे अभिवादन यात्रा मार्गस्थ होणार आहे. या अभिवादन यात्रेला जिल्हा काँग्रेस कमिटी, ग्रामीण शहर, महिला आघाडी, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग, सेवा दल आणि सर्व विभागांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या अभिवादन बाईक आणि कार यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त धारणी येथे जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यंदाची जागतिक एड्स दिनाची थीम टेक द राईट्स पाथ ही आहे. उपजिल्हा रुग्णालय धारणीच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने 11वी व 12वीचे विद्यार्थी सहभागी झाले. पोलीस स्टेशन विभागाचे सतीश झालटे यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीत प्राचार्य डॉक्टर श्रीकांत देशमुख,
प्राध्यापक UV सरप, प्राध्यापक प्रीती जिचकार, प्राध्यापक कडू, स्वाती बेलदार, दारसिंबे यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या. आपली सुरक्षा बोलते जाओ ना आपल्या जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, फास्ट 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.